आणि आज गटारी स्पेशल ब्लॉग होणार आहे. त्याच्यात आपण आधी वागतो आणि मग भेटते तुम्हाला. हे बोंबील आहेत. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असतील ना. डुगू काय बोल, काय बोल बोल. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज आहे गटारी आणि आज गटारी स्पेशल ब्लॉग होणार आहे. तर आज आम्ही काय काय केलंय ते मी तुम्हाला दाखवते है ना. डुग्गू तू जेवला आणि डुग्गूचं जेवण झालंय तेव्हा मी ब्लॉग करते है ना. डुग्गू मग आता काय करतोय तू ते चम्मच घेऊन? काय फ्राय करतो? कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असतील. तर मी दाखवते तुम्हाला आम्ही गटारी स्पेशल काय काय केलंय. हा दाखवते ना. हे बघा, हे पोपीस आहेत बकऱ्याचे आणि हे गावठी कोंबड्याचं मटण आहे आणि हे काळजी आणि पेटी आहे. हे मटण आहे आणि हे विघ्नेशला चिप्स. तर एवढं सगळं आम्ही आज गटारीला केलंय आणि डुग्गूचं जेवण पण झालंय. आणि अजून हा तर दुपारचाच मेनू आहे आणि संध्याकाळचा वेगळा मेनू आहे, तो मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेन. एवढं सगळं डुग्गू गप्पा बस ना. एवढं सगळं बनवलेलं असून डुग्गू बटाट्याचे चिप्स खातोय कारण की यांना दोघांना खूप आवडतात. तर आता बघू, हे झालं की मी जेवून घेते आणि मी दाखवते काय काय घेतलंय ते जेवायला. आणि तुमची पण गटारी मजेतच असते है ना विघ्नेश? तू का खात नाही? एवढं सगळं केलंय ते. नॉनव्हेज नाही आवडत. आधी खायचा तो, लहान होता तेव्हा. चुप. लहान होता तेव्हा खायचा, पण आता नाही खात तो, काहीच नाही खात. त्याच्या मूडवर डिपेंड आहे. ठीक आहे, भेटू थोड्याच वेळात. हा इथे डुग्गू खूप आवाज करतोय. आता मी जेवायला बसले आणि हा विघ्नेशचा ताट. गटारीच्या दिवशी विघ्नेश बटाट्याचे चिप्स खातोय. नको, चॉकलेट आई घरात नाही. चॉकलेट आई घरात नाही. आणि हा माझा ताट. हे बोंबील आहेत, हे काळजी आणि तेटी आहे, हे चिप्स आहेत, हे फोपीस आहे आणि हा मटण आहे, कांदा आहे, चिकन आहे, हा ते. आणि हा विकूचा ताट. गाईज, डुग्गू आहे ना ट्युशनला चाललाय आणि ह्याने सँडल बघा कशी घातली आहे. ओ, आज हाय गाईज मध्ये दाखवायचं होतं तर सरळ घातली आहे. नाहीतर नेहमी सँडल डुग्गू उलटी घालतो, आज सरळ घातली आहे त्याने. तू कुठे चालला? ट्युशनला. चल बाय. बाय डुगू. हॅलो गाईज. तर संध्याकाळी उठून फ्रेश वगैरे झाली आणि आज रात्रीचा मेनू काय आहे तो मी तुम्हाला दाखवते. बोंबील आहेत, हे बघा मस्त बोंबील आहेत आणि इकडे माय फेवरेट वाम आहे आणि
या वाकट्या आहेत, ओल्या वाकट्या. आता सगळं मॅरिनेट करून घेते आणि एक काहीतरी घेते आणि रस्सा बनवते त्याचा. तर आज फुल गटारी जोरात आहे भाईसाब. आणि इथे डुग्गूने मला परत बटाट्याचे चिप्स करायला सांगितले, कारण की त्यांना दोघांना भरपूर आवडतात. सो ते करते. तर भेटू थोड्याच वेळात. आणि तुमच्याकडे पाऊस पडतो का मला कमेंट करून सांगा. आज गटारी आहे तर भरपूर पाऊस पडतोय, सकाळपासून पाऊस पडतोय. हॅलो गाईज, आता मी इथे सगळं मॅरिनेट करून अर्धा तास झाला आहे. आणि हे बघा, हे वाकट्या आहेत, ओल्या वाकट्या. आणि हे वाम आहे आणि इथे बोंबील आहे. हे सगळं मॅरिनेट करून अर्धा तास झाला. आता मी सगळं फोडणीला टाकते, म्हणजे वाकट्यांचा रस्सा करते. आणि वाम आणि बोंबील ते फ्राय करते. तुम्हाला दाखवते मी कसं फ्राय करते ते आणि कशा फोडणीला घालते. हे हिरव्या मिरचीचं वाटण आहे. त्याच्यात आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची, खोबरं हे सगळं टाकलेलं आहे. ते थोडं तेलावर परतवते. इथे वाटण मस्त शिजलेलं आहे. त्याच्यात आपण आधी वाकट्या टाकू. आणि थोडंसं पाणी ॲड करू. आणि नंतर मीठ. मीठ टाकलेलं होता, खार होईल आता. चला बघूया किती खार होत आहे. जेव्हा मॅरिनेट केलेलं ना तेव्हा मीठ पण टाकलेलं. आणि आता इथे मी दुसरीकडे बोंबील करते. आणि बोंबील असेच नाही करत, तांदळाच्या पिठामध्ये थोडेसे डीप करून ते फ्राय करते. तसं केल्यावर मग बोंबील पलटी करताना तुटत नाही, नाहीतर मग ते सगळं बोंबीलच तुटून जातात. तर मी हे सगळे डीप करून ठेवते आणि मग भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. गाईज आता माझा स्वयंपाक झालेला आहे. हे बघा, हे बोंबील फ्राय केले, ही वाम आणि याच्यात वाकट्या केल्या. आणि अजून वाम आहे करायची ती. ही बघा इथे, ही बघा, ह्याच्यात अजून वाम करायची आहे, म्हणजे अजून ठेवलेली आहे मी करायला. तर सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर बघू, भेटू थोड्याच वेळात. आणि तुम्ही गटारी कशी सेलिब्रेट केली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅलो गाईज, आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि गटारी पण झालेली आहे. ॲक्च्युली गटारी
आपल्या लँग्वेजमध्ये म्हणजे मच्छी खाणं. ॲक्च्युली तसं नसतं, पण जाऊ दे, आता कोण हे करत नाही. काही लोक करतात, ते करतात. तर उद्या श्रावणातला पहिला दिवस आणि माझा स्पेशल दिवस आहे. तो तुम्हाला लवकरच समजेल आणि त्याचा ब्लॉग पण येईल. तर असा होता माझा आजचा दिवस. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टावर मला फॉलो करा. आणि मी दिव्यांची पूजा वगैरे केलेली, सगळं केलं, पण मला शूट करायला भेटलं नाही कारण की पूजा खूप वेळ करायची होती आणि खूप जास्त टाईम लागला पूजा करायला, म्हणून काही शूट केलं नाही आणि विघ्नेश पण घरात नव्हता. सो थोडंसं समजून घ्या. लवकरच आपले एकापाठोपाठ ब्लॉग येतील. ज्यांनी माझे ब्लॉग नाही बघितलेत त्यांनी माझे सगळे ब्लॉग बघा. आय होप तुम्हाला आवडतील माझे ब्लॉग. तर असंच सपोर्ट करत राहा. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ओके, मी थँक्यू.